इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गत 15 दिवसांपासून शिवगंगानगर तथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उदासीन तथा तंत्रशून्य कारभारामुळे तीव्र अशा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते। त्याच अनुषंगाने सदर परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून शिवगंगानगर परिसरातील सदर तीव्र पाणी टंचाईबाबत वेळोवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा तसेच पत्रव्यवहार करून देखील सदर गंभीर पाणी प्रश्न मार्गी न लागल्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून शिवगंगानगर रिक्षा स्टँड येथे साखळी उपोषणाची हाक देण्यात आली होती। शिवगंगानगर परिसरातील तीव्र पाणी टंचाईबाबतच्या मुद्द्याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सदर साखळी उपोषणाअंतर्गत सदर परिसरातील अनेक स्थानिक रहिवासी तसेच विशेषतः महिला तथा ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ तसेच नियोजन शून्य कारभारामुळे सदर परिसरात निर्माण झालेल्या तीव्र अशा गंभीर पाणी प्रश्नाबाबत आपला तीव्र संताप व्यक्त केला। तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर साखळी उपोषणाला शिवसेनेच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोर यांनी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। गेल्या 15 दिवसापासून आपल्या शिवगंगानगरला पाण्याची समस्या झाली आहे। गेल्या 15 दिवसात त्यांनी वालचं काय गडबड केली आणि आपल्या शिवगंगानगरला त्रास झाला। या त्रासाबद्दल मी एमजीडीचे मेसेज करतो। वारंवार पत्र देऊन सुद्धा कुठल्याच दखल घेत नाही, परंतु रात्रीपासून मला फोन झालेला उपोषण मागेल म्हणून साहेब शब्द दिला नागरिकांना मी शब्द पाळणारा माणूस आहे, मागे आठवण नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या। कुठली गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपण ठाम करून करतो तरी मागे आठवत नाही। पाण्याचा प्रश्न असतो, रोडचा असू दे, कचरा गाडीचा असू दे, कुठलेही काम असू दे, सकाळी 5:30 वाजल्यापासून आपल्या शेवट असतो। माझं तसं ते कर्तव्यच आहे। आता एका शिवगंगानगरमध्ये असं झालं आहे, काही लोक आग लावतात आणि सतत फायर निर्माण होतात, अशी परिस्थिती झाली आहे। ठीक आहे, आम्ही राजकारण कधी करतो, आमचे बाळासाहेबांचे विचार आहेत 80% समाजकारण 20% राजकारण। त्या नात्यावर आम्ही नेहमी चालत असतो। नागरिकांना कुठल्याही समस्या असू दे आम्हाला जाणून घ्यायचं हे माझं कर्तव्य आहे, तो सोडवणं तेही माझं कर्तव्य बनतो। धन्यवाद। त्या नगरसेविका ज्योत्स्ना भोर आपल्या उपोषणाला पाठिंबा दिला ते 2 शब्द होते। आपल्या अंबरनाथमध्ये एवढा म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एवढ्या पाण्यासाठी निधी देऊन सुद्धा आपल्याकडे पाण्याचा खूप पाणी असून पाणी पुरवठा खूप कमी होतो। त्याचं कारण म्हणजे आपले अधिकारी आहेत ते समजायचं कमजोरच आहे, ते आपल्या काम करायचे योग्यतेचे नाही आहेत। तर मी एवढंच सांगेन की जर त्यांना काम करायची इच्छा नसेल आणि नागरिकांना पाणी अंबरनाथच्या द्यायचा नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावं, कारण पाणी खूप आहे पण ते नियोजन करत नाही आणि ते व्यवस्थित पाणी सोडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामाच द्यावा। मी पाणी तुम्ही असं म्हणतच नाही साहेब, आम्हाला पाणी जास्त द्या, तिकडे बारकोबल कमी द्या, सायशीला कमी द्या असं नाही, त्यामुळे त्याचं नाही साहेब। मी लोकशाही जाणार म्हणून साहेब मी आम्हाला असं होणार आहे भयंकर ताचा। आम्ही आमचे नेते मंडळी साहेब आपल्याला पाहिजे तो अनुभव देतात, त्याला काय होतं आता त्यांनी 400 फूट ना किती 208 फूट गेले आहे, जेवढं पाहिजे तेवढं साहेब तुमच्या शिंदे साहेब आपली मंजूर झालेली आहे, आम्हाला मान्य आहे, पण अमृत योजना आता वर्क ऑर्डर देखील 17 तारखेला झाले की काम व्हायला 2-2.5 वर्ष लागतील ना साहेब। मला आमच्याकडे आपल्याला आहे ते पाणी आपल्याला पुरवायचं आहे सर्व तुमचं मान्य आहे, पण मला 5 मीटर मुख्यमंत्री मी मागणी आणि त्याला लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, ज्या टाकीवरून पाणी आम्हाला टाकीमध्ये येतो त्या टाकीवरून किती कनेक्शन काढलं लागते तुम्ही काढण्यात यावे ही माझी तुम्हाला पहिल्या विनंती आहे। शिवगंगानगरमध्ये कधीच अशी पाण्याची समस्या उत्पन्न नाही झाली। ह्या वेळेस खूपच त्रास आहे पाण्याचा, म्हणजे 1 किंवा 2 हंडे भरतात, त्याच्यामध्ये महिलांनी काय करायचं? मुलाबाळांना आंघोळी घालायच्या का प्यायचं का वापरायचं कसं करायचं? जे वॉटर सप्लायचे साहेब लोक आहे, मोठ्या मोठ्या सोसायट्या होत आहे तिकडे पाणी व्यवस्थित आहे,
24 तास पाणी आहे. आम्हाला का नाही? आमच्याकडून बिलं घेतलंय का तुम्ही? आम्ही पैसे भरत नाहीये का? कशामुळे आमचं पाणी बंद केलंय? हे तर आता आम्ही याच्यामध्ये शिवगंगा नगर मध्ये बसून उपोषण करतोय. जर असाच जर पाण्याचा प्रश्न राहिला तर आम्ही हंडे घेऊन वॉटर सप्लायवर जाणार आणि वॉटर सप्लायची वाट लावणार, तोडफोड करणार. मग कोणीही आम्हाला अडवू शकत नाही. महिलांची ताकद मग आम्ही त्यांना दाखवून देऊ की आम्हाला पाण्याचा किती त्रास आहे आणि किती आम्ही हाल आज 15 दिवसापासून त्रास सहन करतोय. ही काही चाळ आहे का? चाळीमध्ये माणूस जातोय, शेजाऱ्याकडून 2 हंडे घेतात. 4 माळ्यावर लोक राहताय. 4 माळ्यावर बाई खाली कधी येणार? 2 हंडे घेऊन वरती कधी जाणार? घरातलं कधी आवरणार? हा पाण्याचा प्रश्न हा लवकरात लवकर सुटला पाहिजे, नाहीतर आम्हाला आमचं पाऊल उचलावं लागेल. बस मी एवढीच विनंती करते. 15 दिवसापासून पाण्याचा त्रास एवढा झालेला आहे की जीवन प्राधिकरण काल तर 105 मिनिटं पाणी आलं. म्हणजे ते काही गव्हर्नमेंट आणि टॅक्स घेत आणि मजा करते का पब्लिकसाठी मला ते समजत नाही. 5 मिनिटं पाणी सोडतात, कशाला सोडतात? 5 मिनिटं पाणी सोडत नका. अधिकाऱ्यांचं नियोजन शून्य आहे आणि नियोजनामुळे हे प्रकार घडते. हे जे टँकर लॉबी, वॉटर बॉट टँकर लॉबी आहे आणि यांचं साठेलोटे आहे का काय, असा मी यांचा उल्लेख करतो. नगर में 10-15 दिन से पानी का प्रॉब्लम है, इंक्लूडिंग लेक लेवल गार्डन. हम लोग कल भी पानी का ऑफिस में गए थे लेटर देने के लिए, लेकिन आश्वासन दिया, लेकिन आज भी सेम प्रॉब्लम है. बहुत तकलीफ है, रोज टैंकर मंगाना पड़ता है. थोड़ा एरिया चांगला होता की पाण्याची फार मुबलकता होती आणि विशेष म्हणजे क्लीन अँड विदाऊट क्रिमिनल्स असा झोन होता आपला शिवगंगा आणि अजूनही आहे. पण या पाण्याच्या समस्येमुळे आज आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करण्याकरता हे आज उपोषण ठेवले आहे. अशा काही बिल्डिंग आहेत, आता ताई बोलल्या की 3-3 हांडे आम्ही वर घेऊन कसे जाणार, ही चाळ नाही. परंतु सुप्रीम कोर्टाचा एक असा GR आहे की एक जजमेंट आहे की पाणी ही बेसिक नीड आहे, त्याला तुम्ही अडवू शकत नाही. गेल्या 15 दिवसापासून शिवगंगा नगरला 40 मिनटं, 1 तास, सव्वा तास असे पाणी देत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसं पाणी येत नाही. जसे जसे लोकसंख्या वाढत चालले तसे तसे पाणी कमी करत, पाणी वाढवायच्या ऐवजी ते कमी करत चालले. आज 6,500 नागरिक शिवगंगाला राहतात. पूर्वी तेच नागरिक 4,000 राहते. 4 मीटरला लेवल देऊन आम्हाला पाणी पुरेसं होतं, परंतु आता कमीत कमी 5 मीटरची लेवल असते तरच आम्हाला पाणी पुरेसं येतं. मी याबद्दल वारंवार लेखी तक्रार, वारंवार मीटिंग त्यांच्याबरोबर घेतली. कुठलंच त्यांनी आम्हाला पाणी वाढवून दिलं नाही. त्यामुळे आज आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो. 1 दिवस फरक पडला. आमदार साहेबांनी SCला फोन केला, त्या दिवशी 1 दिवस फरक पडला. 4-4.25 मीटर दिली. त्यानंतर जैसे ते काहीच फरक नाही. नियोजन पूर्ण शून्य आहे. प्रायव्हेट लोक आहेत, त्यांच्याकडे कामाला आहेत. त्यामुळे ही लोक जे ज्युडिशियल इंजिनियर गावाला गेले का, हे लोक कुठेही कुणाला लाईन देतात. जी लाईन 12 इंचची आम्हाला येते टाकीवर आमच्या टाकी भरण्यासाठी, त्याच्यामध्ये नागरिकांनी त्यांनी कनेक्शन दिलं आहे. त्यामुळे आमची टाकी कधी भरणार? आम्हाला 5 मीटर लेवल करण्यात पहिली गोष्ट आमची पहिली मागणी आहे. टाकीची 5 मीटर लेवल झाली पाहिजे. दुसरं, आमच्या लाईनवरती ज्या नागरिकांना डायरेक्ट कनेक्शन दिलं ते त्यांनी तोडायचं काम करावं. आम्हाला जास्तीत जास्त पाणी देण्यात यावं. मागण्या झालं नाही तर पुढं मोठं आंदोलन करण्यात येईल. आता आम्ही वारंवार तक्रारी करतो. वॉटर सप्लायमध्ये जाऊन सांगतो की आम्हाला पाणी येत नाही, पाणी सोडा. तर ते दररोजचे वेगवेगळे प्रॉब्लेम सांगतात आम्हाला आणि पाणी अजिबात व्यवस्थित येतं. 1 तास पाणी येतं. एवढ्या कमी वेळाच्या पाण्यामध्ये काम कसं करणार? आणि पूर्ण लोकसंख्या वाढलेली आहे. पूर्वीचं कांसाई गाव होतं, त्याच्यामध्ये कांसाई गावामध्ये सुद्धा पाणी येत नाही. अर्धा ड्रमसुद्धा पाणी भरत नाही त्या 1 तासामध्ये. तो पाण्याला प्रेशर किती असेल? पाणी कमी दाबाने सोडतात, त्याच्यामुळे पाणी पण फास्ट येत नाही, पाणी भरत नाही. पब्लिकला नागरिकांना पाणी नसेल तर नागरिक काय करतील? आता 8-8 दिवसाचे लोकांचे कपडे धुवायचे पडलेले आहेत. अंघोळीला पाणी नाही आहे. आता आम्ही स्वतः आम्ही बिस्लरीचा मोठा बाटला घेऊन येतो घरामध्ये. आता तुम्ही उद्या सकाळी येऊन बघा, आमच्या इथे गावामध्ये राहते मी, खाली अर्धा ड्रम पाणी भरत नाही. तो पाणी लोकांना किती येत असेल? त्या पाण्याचा साठा पुरेसा असून जर आपल्याला पाणी मिळत नाही, त्याच्यात दोष कोणाचा असेल? अधिकाऱ्यांचा, वॉटर सप्लायच्या. त्यांनी व्यवस्थित नियोजन करून जर पाणी सोडलं तर पाणी येईल, पण ते यांचं नियोजनच व्यवस्थित नाही आहे.
आणि उडवाउडीची उत्तरं असतात त्यांची. आज पाणी सोडू, उद्या पाणी सोडू, एक दिवस पाणी येईल चांगला, आपण जायचं तिथे त्यांना बोलायचं, ओरडाआरडा केला तर एकाच दिवसाचं पाणी, परत एक दिवस आला का दुसऱ्या दिवशी अजिबात पाणी येत नाही आहे. आणि दररोजचे काही ना काही कारण असं दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू आणि मग त्याला जबाबदार फक्त वॉटर सप्लायचे अधिकारी राहणार. प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आमचा पाणी साठा आहे तो आम्हाला मिळावा, आमच्या नागरिकांना मिळावा, आमच्या विभागात जेवढी लोकसंख्या आहे तेवढा पाणी त्यांना मिळावं आणि बाकीचं आमचं पाणी दुसऱ्यांना देऊ नये. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य सी तन्मय कांबळे तसेच कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांना त्यांच्या दोन्ही मागण्या पूर्णत्वाचे अधिकृत लेखी पत्र दिल्यानंतरच माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी आपले साखळी उपोषण मागे घेतले. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शिवगंगानगर परिसरातील गंभीर पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस रवींद्र पाटील यांनी प्रशासनाला दिला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. पाटील साहेबांनी आज जे उपोषण इथे बसलेले आहेत तर त्यांनी आम्हाला विनंती केली होती की या भागातली जी टाकी आहे ती 5 मीटरपर्यंत भरावी. तर आम्ही आमच्या खालचे जे अधिकारी आहेत त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की जे इलिगल कनेक्शन्स वगैरे जे असतील ते तोडून ती टाकी आम्ही 5 मीटरपर्यंत भरण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि जो तुमचा पाणी पुरवठा मागच्या 10-15 दिवसांमध्ये विस्कळीत झाला तो पण तुम्हाला पुरवठा होता ते आणण्यात येईल. तर आपल्यास विनंती करण्यात येते की आपण आजचं जरा उपोषण मागे घेऊ. धन्यवाद. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे इथले स्थानिक नगरसेवकांनी उपोषण आज आयोजित केलेलं होतं. तर त्यांना आम्ही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विस्कळीत झालेला जो आहे तो व्यवस्थित पूर्वपदावरती आणण्यासाठी जे काय कार्यवाही करणं आवश्यक आहे याबाबत त्यांना आश्वासित केलेलं आहे. आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये इथला पाणी पुरवठा विस्कळीत जो झालेला होता तो पूर्वपदावरती येईल आणि सर्वांना नियमित पाणी भेटेल. याच्यामध्ये MSCBचं जे ट्रान्सफॉर्मर चेंजेसची जे कामं चालू होती मागच्या 2 आठवड्यामध्ये त्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले. ती कामं आता त्यांच्याकडून पूर्ण झाली तर येणाऱ्या टाईममध्ये असे प्रॉब्लेम्स येणार करून काही प्रॉब्लेम नाही. लेखी आम्ही त्यांना तेच दिलं की तो जो पाणी पुरवठा विस्कळीत झाला तो पूर्वपदावरती आणण्यात येईल.